कुंभ राशी 2026ची मोठी भविष्यवाणी 100% खरी होणारच. कुंभ राशींच्या मित्रांनो, पुढील 12 वर्षाच्या भविष्यावर शिक्का मारणार आहे. आता तुम्ही जे होता ते आता राहणार नाही. तुमचं जुनं आयुष्य, जुनी वेदना, जुने संघर्ष सगळे एका क्षणात धुळीत मिसळणार आहेत आणि त्या तारखेतून उगवणार आहे नवीन. कुंभ राशींच्या मित्रांनो, जो आकाशासारखा विशाल, समुद्रासारखा खोल आणि विजयासारखा प्रचंड असेल. हे दिवस असतील विस्फोटाचे दिवस. एक एक करून ग्रह, तारे आणि ब्रह्मांड तुमचं नशीब पुन्हा लिहू लागतील. शनी तुमचं कर्म उजळवणार आहे. गुरु तुमच्या डोळ्यात नवप्रकाश भरेल आणि राहू, केतू तुमचे गुपित सामर्थ्य जागवतील. ही वेळ आहे जेव्हा तुम्हाला सगळ्यांनी ओळखलं जाईल, जेव्हा लपलेलं तेज उघड होईल, जेव्हा तुम्ही स्वतःलाच म्हणाल, होय हाच माझा काळ आहे. 11 नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा 120 दिवसांचा ब्रह्मांडीय विस्फोट तुमच्या प्रत्येक कर्माचा परिणाम घडवेल. तुमच्या नशिबाचा नवा अध्याय उघडेल आणि एकदा हा प्रवास सुरू झाला की त्याला थांबवणे कोणाला शक्य नाही. हा आहे कुंभ युगाचा आरंभ, तुमच्या आत्म्याचा विस्फोट, तुमच्या नशिबाचा पुनर्जन्म. स्वागत आहे त्या बदलांचं जो थांबवणं शक्य नाही. विस्फोटाची सुरुवात 11 नोव्हेंबर 2025. हा दिवस केवळ तारखा नाही तर कुंभ राशींच्या नव्या नियतीचा उदय आहे. या दिवशी ब्रह्मांडात एक शक्तिशाली संयोग घडवतो. शनी आणि गुरु या 2 ग्रहांचा लाभस्थानावर संयोग. हा संयोग साधा नाही, हा म्हणजे कर्मविस्फोटाचा योग, जो तुमच्या भूतकाळात केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं दैवी उत्तर देणार आहे. आतापर्यंत तुम्ही जे काही सहन केलं, ज्या अडचणीतून तुम्ही गेलात, ज्या प्रयत्नानंतरही फळ मिळालं नाही, त्या सगळ्याच फळ आता अचानक आणि प्रचंड वेगाने परत येऊ लागेल. जणू काही ब्रह्मांड स्वतः तुम्हाला म्हणतोय, तुझा काळ सुरू झाला आहे. नोव्हेंबरपासून सुरू होणारे पहिले 30 दिवस म्हणजे कुंभ राशींचा नशिबाचा विस्फोट. दरवाजा, ग्रहांची रचना तुमच्या बाजूला फिरू लागते. शनी तुम्हाला मेहनतीचं फळ देतो, गुरु तुमच्या बुद्धीला दिशा देतो आणि सूर्य तुम्हाला आत्मविश्वास देतो. या काळात तुम्ही आतून वेगळं जाणवायला लागाल. मनात एक विचित्र शांती आणि एक वेगळीच आग पेटल्यासारखी ऊर्जा. हीच ती विक्रम विस्फोटाची सुरुवात होईल. नोव्हेंबर-डिसेंबर या काळात घडतील या घटना. नोकरी आणि व्यवसायात उंच भरारी येईल. जे अनेक वर्षापासून बढतीची वाट पाहत होते, ज्यांना आपली किंमत कधीच ओळखली गेली नाही, त्यांच्या नावाचं कौतुक होऊ लागेल. वरिष्ठ मंडळी तुमच्याकडे लक्ष देऊ लागतील. काहींना अचानक नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा स्थानांतर मिळू शकतं आणि तेही तुमच्या स्वप्नांच्या दिशेने. व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्णसंधी घेऊन येतो. गुरु तुमच्या 7व्या दृष्टीतून व्यावसायिक संबंध वाढवतो. नवीन संपर्क, नवीन ग्राहक आणि नव्या कल्पना तुमच्याकडे येतील. अडकलेले प्रोजेक्ट किंवा कॉन्ट्रॅक्ट अचानक मंजूर होऊ लागते. अगदी दीर्घकाळ थांबलेले पेमेंट्स देखील मिळतील. आर्थिक क्षेत्रात नवी उंची, अडकलेला पैसा हे 2 शब्द जे कुंभ राशींसाठी त्रासदायक ठरले होते, ते आता इतिहास घडवणार आहेत. नोव्हेंबरनंतर ग्रह तुमच्या धनस्थानावर लाभाचा वर्षाव करतो. अनपेक्षित ठिकाणाहून पैसा मिळेल. कधी जुना कर्ज वसुली होईल, तर कधी काही गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल. ज्या ठिकाणी हात घालाल तिथे नशीब साथ देईल. प्रयत्न करतो पण काहीच होत नाही, ही भावना आता कायमची संपेल. मालमत्ता, वाहन आणि स्थिरतेचा योग. कुंभ राशींच्या आयुष्यात स्थिरता हा शब्द क्वचितच टिकतो, पण या काळात स्थैर्य स्वतःहून तुमच्याकडे येईल. घर, फ्लॅट, जमीन किंवा महान खरेदीची संधी निर्माण होईल. जे लोक स्वतःचं घर हवं आहे म्हणून आतापर्यंत थांबले होते, त्यांच्यासाठी ही वेळ परिपूर्ण आहे. गुरूंचा प्रभाव तुमच्या 4th स्थानावर सकारात्मक आहे, म्हणूनच घरगुती वातावरण, शांतता आणि समाधान वाढेल. कुटुंबात एकता, आनंद आणि नवीन सुरुवात दिसून येईल. परदेश संबंधित कामांमध्ये गती. राहूचा प्रभाव तुम्हाला विदेशाची जोडण्याच्या दारांकडे नेईल. ज्यांनी परदेश, शिक्षण, नोकरी किंवा व्यापारासाठी अर्ज केले आहे, त्यांना यशाची हिरवी झेंडे दिसू लागतील. अडकलेला विजा, प्रोजेक्ट किंवा कागदपत्र मंजूर होतील. काहींसाठी ही वेळ परदेशात स्थायिक होण्याची दिशा ठरेल, तर काहींसाठी परदेशातून मोठा आर्थिक लाभाची पत्र येईल. आत्मविश्वास आणि ओळख यांचा विस्फोट. हा काळ तुम्हाला स्वतःबद्दल नव्याने विचार करायला लावेल. तुमच्या डोळ्यात नवीन तेज येईल, मनात नवं बळ आणि स्वतःवर विश्वास निर्माण होईल. लोक तुमचं नाव घेऊन बोलू लागतील. हा बदल आहे असं सगळ्यांना वाटेल, कारण तुम्ही खरोखर बदललेले असाल. ही वेळ ती आहे ज्यावेळी तुमचं जुनं रूप संपेल आणि नवे व्यक्तिमत्व जन्म घेईल. कुंभ राशींच्या मित्रांनो, 11 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणारा हा पहिला विस्फोट म्हणजे ब्रह्मांडाने दिलेला पहिला इशारा आहे. आता थांबू नका, मागे वळू नका. या तारखेपासून प्रत्येक निर्णयात, प्रत्येक पावलं तुम्ही स्वतः साथ देईल, कारण हा काळ आहे कर्मविस्फोटाचा आरंभ आणि एकदा हा विस्फोट सुरू झाला की त्याचा प्रकाश वर्षानुवर्ष तुमच्या नशिबात चमकत राहील. परिवर्तनाचा
मध्य जानेवारी 2026 हा भाग 20 फुटाच्या काळात मध्यबिंदू आहे, जिथून कुंभ राशींच्या जीवनात आध्यात्मिक जागृती, मानसिक क्रांती आणि जीवनाचा नवा दृष्टिकोन येतो. जानेवारी 2026 हा काळ म्हणजे कुंभ राशींसाठी ब्रह्मांडाचा मध्यबिंदू. नोव्हेंबरपासून सुरू झालेला प्रकाशाचा आता पूर्ण तेजात झळकतोय. हे दिवस तुमच्या आयुष्याचा नवा अर्थ घडवतील, नवा मार्ग दाखवतील आणि तुम्हाला स्वतःच्या गुड व्यक्तीशी जोडतील. हा काळ आहे परिवर्तनाचा मध्य, जिथे जुनं आयुष्य विसरते आणि नवं स्वरूप जन्म घेते. आत्मिक जागृती आणि अंतर्ज्ञानाचा विस्फोट. कुंभ राशींचे लोक आता आध्यात्मिक ऊर्जेची जोडायला लागतील. तुमचं अंतर्ज्ञान, तुमचं 6वं इंद्रिय अतिशय तीव्र होईल. जे लोक भविष्यकाळात काय होणार याचे हे ओळखू शकत नव्हते, ते आता घटना घडवण्याआधी त्याची जाणीव करू लागतील. तुम्हाला स्वप्नातून, संकेतांतून, योगायोग आतून ब्रह्मांड संवाद साधू लागेल. काहींना त्यांच्या जीवनातील आध्यात्मिक गुरु भेटतील, तर काहींना ध्यान, जप, मंत्र किंवा पूजा यात अनपेक्षित आकर्षण वाढेल. हा काळ म्हणजे आत्म्याचा आरसा, जिथं तुम्ही स्वतःकडे पाहाल आणि जाणार की तुम्ही फक्त माणूस नाही, तर एक ऊर्जा आहात, जी परिवर्तनासाठी पृथ्वीवर आली आहे. वैयक्तिक ओळख आणि नातेसंबंधामध्ये उलथापालथ. परिवर्तनाचा मध्य म्हणजे भावनिक कसोटीची वेळ. काही नातेसंबंध जे आजवर तुमच्या आरोग्याचा भाग होते, ते आता आपोआप तुटतील. ज्याचा तुम्हाला सोबत राहणं भाग्य होतं, ते राहतील आणि ज्याचं अस्तित्व केवळ तुमचे धैर्य तपासण्यासाठी होतं, ते दूर जातील. तुम्हाला जाणवेल की काही लोक फक्त तुम्हाला अडवण्यासाठी आले होते, तर काहींनी तुमचं भविष्य घडवण्यासाठी हातीला. या काळात मन दुखेल, पण त्याचवेळी एक अजब हलकेपणासुद्धा येईल. जुनं भार उतरला आहे. प्रेमसंबंधात नवा प्रवास सुरू होऊ शकतो. अनेक कुंभ राशींच्या खऱ्या नातेसंबंध आणि भावनावर नव्हे, तर आध्यात्मिक जोडणीवर उभे राहतील. करिअर आणि व्यवसायातील नवा मोड. जानेवारी हा महिना वेगळा वास घेऊन येत आहे. मी काय करतो या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या काळात मिळेल. गुरु तुमच्या दशमस्थानावर प्रकाश टाकतो आणि अचानक तुम्हाला आपल्या जीवनाच्या ध्येयाची जाणीव होते. काही जण नोकरी बदलतील, काही स्वतःचा व्यवसाय सुरू करतील, काही नवीन तंत्रज्ञान, कला, शिक्षण गुंततील. वेळ आहे स्वतःच्या मार्गावर उभं राहण्याची. तुमचा आत्मविश्वास, तुमचा आवाज, तुमचा निर्णय हेच आता तुमच्या भविष्य ठरवतील. जे लोक दीर्घकाळ काहीतरी तयार करत होते, जसं पुस्तक, प्रोजेक्ट, म्युझिक किंवा स्वतःचं चॅनल, त्यांचं काम अचानक प्रकाश झोतात येईल. लोक तुम्हाला ओळखू लागतील आणि म्हणतील, हाच तोच आहे जो आधी शांत होता. धनलाभ आणि देवी संरक्षण. कुंभ राशींच्या आयुष्यात धनलाभ आता केवळ नशिबाने नाही, तर कर्माने येतो. तुमच्या पूर्वकर्माचे फळ आता संधीमध्ये आणि बळात परत येईल. व्यावसायिक लोकांना अप्रत्याशित कॉन्ट्रॅक्ट्स मिळतील. काहींना जुनी गुंतवणूक दुप्पट परत मिळेल. ज्यांना अडचणी होत्या त्यांना अचानक देवाने हात लावल्यासारखे वाटेल. या काळात तुम्ही कितीही संकटात असला तरी काहीतरी अदृश्य शक्ती तुम्हाला खाली पडू देणार नाही. हे दैवी संरक्षण आहे, जे फक्त त्या लोकांना मिळतं ज्याचं कर्मसुद्धा आणि हेतूने सुद्धा हा स्वार्थ असतो. जानेवारी 2026 तुमचं मनोबल कमालीचं वाढेल. ज्यांना थकवा, नैराश्य किंवा अनिश्चितता वाटत होती, त्यांना नव्या उत्साहाची लहर जाणवेल. शरीर हलके, मनस्थिर आणि विचार तीव्र होतील. हा काळ आहे ध्यान, योग आणि आरोग्य सुधारण्यासाठी आदर्श. जर तुम्ही या काळात आत्मशिष्ट राखली, तर पुढील दशक तुमचं सोनं होईल. कुंभ राशींच्या मित्रांनो, जानेवारी म्हणजे तुमच्या जागृतीचा महिना. ही वेळ आहे स्वतःच्या प्रकाशाला ओळखण्याची, स्वतःच्या सत्तेशी ग्रुप होण्याची. 11 नोव्हेंबर जो विस्फोट सुरू झाला होता, तो आता हृदय, मन आणि आत्मा यात उमलतोय. तुमचं ब्रह्मांड बदलते आणि तुम्हीही त्याच्या मध्यभागी आहात. ब्रह्मांड आता पूर्ण वेगात काम करते. शनी तुमचं कर्म परत देईल, गुरु तुमच्या मार्गात प्रकाश आणेल आणि ब्रह्मांड तुमचं नशीब नव्याने लिहिल. आता तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. थांबू नका. विश्वास ठेवा की जे काही घडते ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. ज्यांनी संयम, श्रद्धा आणि परिश्रम यांचा मार्ग धरला, ते पुढील 12 वर्षे तेजाने झळकतील. कुंभ राशींच्या लोकांचा हा विस्फोट फक्त वैयक्तिक नाही, तो योग परिवर्तन आहे. 11 मार्च 2026 रोजी जेव्हा हा विस्फोट पूर्ण होईल, तेव्हा मागे वळून पाहाल आणि म्हणाल, हेच तर मी बनवण्यासाठी आलो आहे. ब्रह्मांडाने तुम्हाला निवडलं आहे. आता तुमचं काम आहे स्वतःवर विश्वास ठेवून तुमच्या कृतीतून त्या शक्तीला जिवंत करणं. हा आहे कुंभ राशींचा आरंभ, तुमच्या अंतर्मनाचा विस्फोट. नव्या अध्याय, नवं तेज, नवं भाग्य. बदल सुरू झाला आहे. आता त्याला थांबवणे कोणाला शक्य नाही. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.